हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5वं, सत्संग संवाद यातील वेचे, याचा भाग पहिला. आपली मालकीच नको, यातच त्यागाची भूमिका आहे. पझेशन आलं की त्याग नाही. जसं मी इथं राहतो, पण माझा भाव असा की इथल्या यच्चयावत गोष्टी या मंडळाच्या, आपण त्या नीट वापरायच्या, नीट ठेवायच्या आणि मंडळाच्या स्वाधीन करायच्या. आजवर मी अनेक ग्रंथ जमा केले, पण माझं त्यावर पझेशन नाही, ते माझ्या ताब्यात आहे तितकंच. महात्मा गांधीजी म्हणत की वी आर द कस्टडियन. तो कसा असतो? अगणित संपत्तीची किल्ली त्याच्या हातात असते, पण तो त्याचा मालक नसतो. तसं आपल्याजवळ जे जे आहे, घरदार, पैसा, त्या सर्वांचं आपण कस्टडियन आहोत, असा भाव ठेवावा. हे सगळं परमेश्वराचं आहे, यातलं कुठलंच काही मी घेऊ शकत नाही. त्यानं दिलं तर आनंदानं घेतो, मला जितकं जरूर आहे तितकंच घेतो, असा भाव असावा. पझेशनचा भाव आहे तोपर्यंत समाधान नाही. जगदोद्धारासाठी अवतार घेतलेले अनेक संत आजवर आपल्याकडे होऊन गेले, आजही होत आहेत. पण सर्वच संत पुरुष समाजाला ज्ञात होतात असं नाही. बहुधा ते ज्या काळात वावरत असतात त्या काळात सहसा त्यांना कोणी संत म्हणून ओळखत नाही. उलट समाजाकडून त्यांची अवहेलना, निंदा, कुचेष्टा, छळ हेच त्यांच्या वाट्याला येतं. क्वचित काही संतांचं संतत्व त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात समाजाला जाणवतं, पण तोपर्यंत ते समाजाच्या काही शिकवण्याच्या, देण्याच्या अवस्थेत असतातच असं नाही. अशा वेळी ज्या संत मंडळींनी आपले विचार, अनुभव अक्षरबद्ध केलेले आहेत, असेच संत काळाच्या पडद्याच्या आड झाकले न जाता वाङ्मय रूपानं अमर होतात. यामध्ये अगदी अलीकडेच होऊन गेलेले एक थोर संत म्हणजे स्वामी स्वरूपानंद. माणसात एकाची प्रकृती दुसऱ्यासारखी नाही. बहिणी बहिणी, भाऊ भाऊ, बाप लेक असले तरी प्रकृती भिन्न, पण आत्मा एकच. जो जीवरूपानं आपल्यात राहिलेला आहे तो आनंदरूप आहे. बापाला आनंद नको, मुलाला आनंद पाहिजे असं कधी होत नाही. सर्वांनाच आनंद पाहिजे. आमच्या गोठ्यात गाय बैल होते, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला तर त्यांना किती आनंद होत असे. तसं आपण एखाद्याशी चांगलं बोललो म्हणजे आपल्याला किती आनंद होतो. म्हणून आपण प्रत्येक जीवात्म्याच्या आनंदाला आवाहन करावं, म्हणजे आपण आनंदरूप होऊ. एखाद्या जीवाला आपण दुःख दिलं तर आपण दुःखी होऊ. हॅपीनेस लाईज इन मेकिंग अदर्स हॅपी. केवळ मी आनंद भोगेन, दुसऱ्याचं काही हो असं म्हणणारी माणसं कदापि आनंदरूप होणार नाहीत. आपलं आयुष्य किती आहे याला महत्त्व नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ईश्वराचं स्मरण राहणं हे महत्त्वाचं. तसं पाहिलं तर या क्षणातही आपण मुक्तच आहोत. त्यासाठी दीर्घायुष्यच पाहिजे असं नाही. परमेश्वराला सांगावं, कधीही मला घेऊन जा, पण शेवटपर्यंत मला तुझ्या स्मरणात ठेव. परमेश्वराचं स्मरणच जर नसेल तर आपलं सगळं आयुष्य फुकट गेलं असं समजावं. कारण अंतिमती सा गती. अंतकाळी मुलं, नातवंड, घर, पैसा आठवला तर आली पंचायत, मग परमेश्वर राहतो बाजूला. असं होता कामा नये. अंतकाळी एकच ध्यास घ्यावा की परमेश्वरा, तूच मला पाहिजेस. आजपर्यंत मी सर्वांचं केलंय, माझं सर्व झालंय, आता तुझ्याखेरीज मला दुसरं काही नको. तुम्ही सर्वजण बाहेरची सर्व आकर्षणं, सिनेमा, नाटक, रेडिओ, टी व्ही सोडून नित्यनेमानं इथं ज्ञानेश्वरी श्रवणाला येता, त्या अर्थी आपले सर्वांचे संस्कार चांगले आहेत हे निश्चित. ज्ञानेश्वरी तशी समजायला मुळातच अवघड आहे, पण आपले चांगले संस्कार,
शिवाय सद्गुरू कृपा आहे. इथे येणाऱ्या बहुतेकांचा सद्गुरूंनी अंगीकार केलेला आहे. पण आपण प्रयत्नात कमी पडतो. सर्वांच्या मध्ये एखादा पुढे एखादा मागे असेल, पण आपला प्रयत्न पाहिजे. कोणीही सद्गुरू अगदी ज्ञानेश्वर महाराज असले तरी ते शिष्याला उचलून कुठे ठेवत नाहीत. शिष्याची तयारी पाहिजे, ती प्रयत्नानं होते. त्यातही 2 प्रमुख गोष्टी, ध्यान आणि नाम. बहुतेकात कुठला तरी एक मार्ग गैरहजर असतो. एखाद्याजवळ दोन्ही मार्ग असले तरी संसारी बाजू कमी पडते. संसारातल्या आपल्या सर्व कृती चिन्मयानंद स्वरूप आहेत हा बोध नसतो. त्यामुळे अडचण येते. दिवसाकाठी 2 तास ध्यान, 1-1.5 तास नाम, 1 तास श्रवण अशी 4 तास साधना जन्मभर केली तरी आत्ताच मोकळं होणार हे कसं सांगता येईल? सगळे स्वरूपानंद कसे होणार? मग वाटेल एवढे सारे प्रयत्न करून काय फळ? तर त्यानं आपला सर्व संसार मोक्षमय होईल. संसारातल्या कटकटी, भांडणं, त्रास चुकेल. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.